नमस्कार सर्वांना. आज आपण बनवतोय हेल्दी रवा व्हेज मिक्स डोसा आणि यासाठी आपण आता बघूयात की साहित्य काय काय घ्यायचं आहे ते. तर यामध्ये आपण एक छोटा स्मॉल बोल 3/4 बोल आपण घेतलेला आहे रवा आणि याच्यात आणखीन काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, बट तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते रवा आणि काही व्हेजिटेबल्स लाईक बीटरूट, कॅरट आणि पोटॅटो. तर आता आपण एका मोठ्या बोलमध्ये हा 3/4 कप छोटा बोल रवा ॲड केलेला आहे. याच्यातच आपण ॲड करणार आहोत 1.5 टीस्पून ऑफ बेसन. देन ॲड करणार आहोत आपण याच्यातच कर्ड 2 to 3 टीस्पून. कर्ड इज अ प्रोबायोटिक्स. इट हेल्प्स इन डायजेशन. आपलं फूड ब्रेकडाऊन करण्यासाठी याची हेल्प होते आणि हे आपल्याला याच्यात इसेन्शियल गट बॅक्टेरियाज असतात ज्या की आपल्याला आपल्या डायजेशनसाठी हेल्पफुल आहेत. हे सगळं पाणी टाकायचं थोडंसं, अर्धा कप किंवा अर्धा ग्लास, मोठा कप किंवा ग्लास जो आपला 200 ml चा ग्लास असतो तो, आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि 10 मिनिटांसाठी हे सेट करून द्यायचं. रवा डोसा हा खूप म्हणजे इट्स अ गुड सोर्स ऑफ मॅग्नेशियम अँड फॉस्फरस, जी की आपल्या नर्वस सिस्टमसाठी खूप हेल्पफुल आहे आणि हेल्दी आहे. याच्यातच आपण खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकत असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये डायटरी फायबर कंटेंट हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला याच्यातनं मिळतो. इसेन्शियल व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स मिळतात, कारण याच्यामध्ये आपण बीटरूट, कॅरट वगैरे सगळंच ॲड करत आहोत. आणि डायजेशनसाठी हेल्दी आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशन वगैरे होतं त्यांच्यासाठी हा खूप हेल्पफुल होतो. आणि विटॅमिन्स, मिनरल्स हा खूप छान असा सोर्स याच्यातनं आपल्याला मिळत असतो. हे मी सगळं ग्रेट करून घेतलेलं आहे. कॅरट, बीटरूट, पोटॅटो आणि लसणाची पेस्ट, गार्लिक पेस्ट ही घेतलेली आहे. आणि हे सगळं आपण आता जो आपण रवा भिजवून ठेवलेला होता त्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा डोसा बनवायचा आहे. तर हे लहान मुलांसाठी आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशन होतं, जे वेट लॉस करत आहेत, तर या सगळ्यांसाठीच ही खूप हेल्पफुल अशी डिश आहे, जी की तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा संध्याकाळी लाईट डिनर तुम्हाला हवा असेल तर तेव्हाही तुम्ही 2 डोसा विथ 1 बोल ऑफ सॅलड असं खाल्लं तरीही चालेल. आणि मुलांसाठी म्हणाल तर विथ प्रोटीन सोर्स द्यायचं असेल तर आल्मंड्स आहेत, त्याच्याबरोबर कर्ड आहे आणि हा रवा डोसा असं कॉम्बिनेशन तुम्ही देऊ शकता. हे सर्वांसाठीच युजफुल असं आहे. तर याच्यातच आपण हळद ॲड केलेली आहे 1 टीस्पून किंवा 1/2 टीस्पून ॲड केली तरीही चालते. आणि याच्यानंतरच आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. व्यवस्थित सगळं हे मिक्स करायचं आहे आणि यानंतर आपण डोसा बनवण्यासाठी हे बॅटर घेणार आहोत. बीटरूटमध्येही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हे फोलेट मिळत असतं बीटरूटमधनं, आणि जे की आपल्या ज्या काही सेल्स असतात तर त्या सेल्स ग्रो करण्यासाठी, त्यांच्या फंक्शनिंगसाठी फोलेट हे खूप युजफुल आहे. सगळ्यात सिम्पल म्हणजे की आपलं हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी याची खूप हेल्प होते, म्हणून आपण याच्यामध्ये बीटरूट ॲड केलेलं आहे. मुलं जर खात नसतील तर त्यांच्यासाठी आपण बीटरूट हे अशा पद्धतीने दिलं तर ते नक्कीच खातील. आणि इवन ग्रेटेड कॅरट मुलांना त्याचा कलर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो, तर तेही तुम्ही त्यांना याच्यामध्ये ॲड करून देऊ शकता. आणि कलरफुल डोसाज बनवण्यासाठीही कधी फक्त कॅरटचाच किंवा फक्त बीटरूटचाच असा जरी तुम्ही त्यांना डोसा बनवून दिला तरी त्यांना ते कलरफुल डोसाच खायला खूप आवडतं. मुलांना हेल्दी रेसिपीज ह्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे दिल्या तर ते खायला नाही म्हणत नाहीत. तर आपण हा पॅन गरम करायला ठेवला होता, ऑइलचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि यावरती आपण हा डोसा लावून घेतलेला आहे. तर जेव्हा आपण वेट लॉस करतो तर तेव्हा ऑइल जे काही आपण लावतो पॅनला वगैरे किंवा वरनं टाकतो तर त्याचा तो टाकण्याचं प्रमाण जे आहे तर ते थोडंसं कमी करायचं आहे.
म्हणजे जास्त ऑइल डोसाला यूज नाही करायचं, जे की आपण नॉनस्टिकवरती बनवायचं आणि जितकं कमी ऑइल यूज करता येईल तितकं कमी करायचं. आता हा मी लहान मुलांसाठीच बनवत आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं खूप जास्तही लावलेलं नाही आहे तेल, बट लागेल तेवढं लावलेलं आहे. बट एकाच वेळी लावून, जे की आता मी वर्ण डोसावरती थोडंसं ऑइल लावलं, तर तसं ते ऑइल जेव्हा आपण वेट लॉस करतो तर तेव्हा लावायचं नाही. जितक्या कमी प्रमाणामध्ये आपण ऑइल यूज करतो तेवढं आपल्या वेट लॉससाठी चांगलं आहे. 3 टीस्पून इन अ डे फॉर द वेट लॉस हे खूप महत्त्वाचं आहे, की म्हणजे 3 चमचाच ऑइल हे आपल्या वेट लॉससाठी याच्यातनं गेलं पाहिजे. आणि पोटॅटो आपण खाल्ला तरीही काही हरकत नसतो, बट जेव्हा वेट लॉस करायचा असतो तर तेव्हा ते थोडंसं कमी प्रमाणामध्ये घ्यायचं कारण त्याच्यातही कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त असतं. आणि बट न्यूट्रियंट सोर्समध्ये पोटॅशियम आहे किंवा पोटॅशियम जे आहे याचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे असतं, जे की आपल्या मसलसाठी हेल्पफुल आहे आणि नर्वस सिस्टमसाठी हेल्पफुल आहे. तर तेही तुम्ही यूज करू शकता. गार्लिकही तुम्ही याच्यामध्ये आपण केलेला आहे, ज्याच्यामध्ये झिंक आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि फॉस्फरस आहे. तर या सगळ्या खूप हेल्पफुल अशा गोष्टी किंवा न्यूट्रियंट्स आणि मिनरल्स हे सगळं आपल्याला याच्यातनं मिळत असतं. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला आवडेल ही रेसिपी नक्कीच. तर आता या डोसाचा कलर हा पिंक कलर आलेला आहे याला, आणि मुलांना असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे हे खूप आवडत असतात, त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज ही बघायला मिळतील. तर हा आपण डोसा लावलेला आहे आणि झाकून ठेवतो. पटकन वाफेने आपल्याला हा व्यवस्थित असा शिजला जातो. बघू शकता. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवू शकतो आणि वेगवेगळ्या कंटेंटचे, जे की हेल्दी आहेत असे. आणि हेल्दी रेसिपीज ह्या कधीही घरामध्ये बनवणं हे खूप हेल्पफुल राहतं. म्हणजे मुलांना किंवा आपल्यासाठीही म्हणजे ज्यांना वेट लॉस करायचं असेल, वेट गेन करायचं असेल, तर त्यांनीही त्या कॉम्बिनेशनमध्ये जर का असे पदार्थ आपण खाल्ले तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचं बेनिफिट होतं. आणि यानंतर आपण हा डोसा परत थोडंसं वरती, मला असं वाटलं की तो चिटकतंय म्हणून थोडंसं तेल लावून त्याला आपण घेतलेलं आहे. मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स हे आपल्या जे काही व्हेजिटेबल्स असतात, म्हणजे जे काही आपलं जमिनीमध्ये जे काही आपल्याला व्हेजिटेबल्स येतात, जसं की पोटॅटो आहे किंवा कॅरट आहे किंवा बीटरूट आहे, तर या सगळ्यांमध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे किंवा फॉस्फरस आहेत, असे कंटेंट्स ही खूप चांगल्या प्रकारे आढळतात. तर ते तुम्ही नक्की ट्राय करा. आपला डोसा हा रेडी झालेला आहे आणि आपण सर्विंग डिशमध्ये हा घेऊयात. तर हे मी मुलांसाठी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात मी सोक्ड आल्मंड्स 6 आल्मंड्स, कर्ड आणि डोसा असं हे कॉम्बिनेशन आहे. खूप चांगल्या प्रकारे हेल्दी रेसिपी आहे. सो नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बघू शकताय तुम्ही हे सगळे कंटेंट्स हे अगदी हेल्दी असे आहेत. सो नक्की ट्राय करा. जे आपल्याला इसेन्शियल न्यूट्रियंट्स मिळायला हवेत, तर तेच न्यूट्रियंट्स आपल्याला यामधनं मिळत आहेत. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.